अहो स्वामी तुकया देवाया वरील करावा भेद सहज गिळे उदकी वह्या तुम्ही रक्षिरिया म्हणजे सत्य. हो स्वामी तुकया देवा यावरील करावा भेद निळा म्हणे धरा राहते तरी द्याल मते निरूपमा. अहो स्वामी तुकया देवा यावरील करावा भेद नाम म्हणता मोक्ष नाही असा उपदेश करतील काही बधीर व्हावे त्यांचे ठाई. दुष्ट वचन वाक्य ते जयाचे राहिले मनसे त्याची पावले तयासीचाच पडता निरीतीसी भरतेसी वाचाळे. नवविधीचा निषेध जेणे मोठे करते वाद जन्म आले निंदे शुकर्याते संसार. काय सांगू वेळोवेळ आठव नाही त्या चांडाळा नामासाठी बाळक क्षीर सागरी कोंडिले. आपली या नामासाठी लागे शंखासुरा पाठी फोडून या पोटी वेदचारी काढिले. जगी प्रसिद्ध हे बोली नामे गणिका तारिली आणि केही उद्धरिणी पातके महादोषे. जे हे भवाडे गरजेचे नाम प्रल्हादाच्या चित्ती जळता बुडता घाती राखे हाती विषाचे. काय सांगू अशी कीर्ती तुका म्हणे नाम ख्याती. नरका प्रति जाती निषेधिती ती एक जयाचे राहिले मानसी. त्याची पावले तयासीच आज पडता मेले तेसे बरे तैसे वाचाळे. गाथीच्या क्रमणारीला 943 क्रमांकाचा अभंग आहे. विचार आपला चालू आहे. महाराजांनी अभंगातून व्यतिरेक मुखानं परमात्म्याच्या नामाचा महिमा सांगितला. कारण नामाने मोक्ष नाही नवविधा भक्तीने मोक्ष नाही असं म्हणणाऱ्या लोकांच्या बद्दलची महाराजांची निषेधाची भाषा त्यांच्याबद्दलची महाराजांची तुच्छतेची भाषा आपल्याला या अभंगात पाहायला सापडते. म्हणजे व्यतिरेक मुखानं नामाचं महात्म्य सांगणं महाराजांनी या ठिकाणी चालू केलंय असा आपण विचार केला. नामाने किंवा भक्तीने मोक्ष नाही म्हणणाऱ्या लोकांच्याकडे शास्त्रीय विचार शास्त्रीय आधार शास्त्रीय विचाराचं काही सूत्र आहे का याचा विचार केला तेव्हा एक सूत्र त्यांना मिळू शकतं. कर्माने मोक्ष नाही. कर्माने मोक्ष मानला तर तो अनित्य ठरेल. आणि नवविधा भक्ती नामस्मरण यांचा विचार जर आपण केला तर काया वाचा मनाची कुठली तरी क्रिया त्या नवविधा भक्तीमध्ये दिसून येते. म्हणून क्रियेनं मोक्ष नाही या सिद्धांताच्या सूत्राला धरून या लोकांनी नवधा भक्तीनं मोक्ष नाही किंवा नामस्मरणानं मोक्ष नाही असं आपल्याला सांगितलं असावं असा विचार आपण केला. आता नवविधा भक्तीनं मोक्ष नाही म्हणणारे लोकांचं वाक्य दुष्ट आहे. ते वचन दुष्ट ते लोक दुष्ट त्यांचं वचन ऐकू नये त्यांच्या ठिकाणी बधीर व्हावं असं महाराज या ठिकाणी जे चिंतन करतात त्याचा विचार करण्याच्या निमित्तानं मग नवविधा भक्तीने मोक्ष असू शकतो हे चिंतन करताना आपल्याला असं म्हणावं लागलं की बाबा हे नवविधा भक्तीची साधना क्रियात्मक साधना नसून ते ज्ञानात्मक साधना आहे असं चिंतन आपण केलं. सगुण निर्गुणामध्ये भेद नाही तर सगुण निर्गुणात ऐक्य आहे. म्हणून सगुणाच्या प्राप्तीकरता लागणारी भक्ती आणि निर्गुणाच्या प्राप्तीकरता लागणारं ज्ञान यांच्यामध्ये भेद नसून ऐक्याचाच विचार आहे असं चिंतन आपण करतो. आणि ऐक्याचं चिंतन करताना मग ज्या लोकांनी ज्ञान आणि भक्तीमध्ये भेद दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे ज्ञान आणि भक्तीचा भेद सिद्ध करण्याकरता जे जे काही मुद्दे असण्याची शक्यता आहे त्या मुद्द्याचं निराकरण करणं आपल्याला कर्तव्य पडलं. आणि त्याच्यामुळं आपण त्याच्या विचारायला लागलो. ज्ञान आणि भक्तीचा भेद या लोकांनी कशाच्या आधारानं मानला. 4 भेदाचे मुद्दे यांच्याकडे आहेत असं आपण चिंतन केलं. ज्ञान भक्तीच्या स्वरूपातला भेद 1, ज्ञान आणि भक्तीच्या साधनेतला भेद 2, ज्ञान आणि भक्तीच्या फलातला भेद 3 आणि ज्ञानाचा भक्तीचा अधिकारी यांच्यामध्ये असलेला भेद 4. या 4 भेदाच्या योगाने ज्ञान वेगळं भक्ती वेगळी असं या लोकांचं म्हणणं आहे. पण या सगळ्या भेदाचं निराकरण आपण करत चाललेले आहोत. संतांच्या वचनाच्या आधारानं शास्त्रीय विचार करत करत आपल्याला जसं जमल तशा पद्धतीने चिंतन करत आपण त्या सगळ्या भेदमुद्द्याचा विचार करत त्याचं खंडन करतो. स्वरूपामध्ये ज्ञानाच्या भक्तीच्या भेद कसा नाही आपला विचार झाला. साधना ज्ञानाची साधना आणि भक्तीची साधना भिन्न नाही याचं कारण भक्तीची जी साधनं सांगितलेली ज्या साधनानं भक्ती निर्माण होते असं सांगितलं त्या साधनानं ज्ञान निर्माण होतं. आणि ज्ञानाकरता उपयोगी पडणारी जी साधना त्या साधनेचा भक्तिशास्त्रात समावेश असल्यामुळं भक्तीची प्राप्ती सुद्धा त्या साधनानं होणार आहे. हा मुद्दा सध्या आपला विचाराचा चालू होता. ज्ञानाची साधना ऐका. नारदांनी भक्ती सूत्रामध्ये कोण माया तरून जातो असा प्रश्न उपस्थित केला आणि माया तरणाचा विचार म्हणला की ज्ञानशास्त्राचा विषय आहे भक्तिशास्त्राचा विषय नाही. मग मायेतून तरुण जाण्याकरता आवश्यक असलेली सगळी साधन सामग्री जी नारदाने सांगितलेली आहे ही भक्तिशास्त्रात नारद सांगतात. याचा अर्थ ज्ञानशास्त्राचा विषय पण सांगितला भक्तिशास्त्रामध्ये. म्हणजे भक्तिशास्त्र आणि ज्ञानशास्त्र एक ठरलं म्हणजे ज्ञान भक्तीमध्ये अभेद आहे असा विचार आपल्याला करता आला. मग ज्ञानाचा आणि भक्तीचा अभेद सिद्ध करण्याकरता या विचाराचं जे चिंतन आपण चालवलेलं आहे त्याच्यामध्ये माया तरण्याकरता म्हणजे ज्ञानाच्या प्राप्तीकरता जे सिद्ध व्हावं लागतं
असं नारदाने चिंतन केले. त्याच्यानं ज्ञानही सिद्ध व्हायला लागले, त्याच्यानं भक्ती सिद्ध कशी होते याचा विचार आपण करत होतो. त्याच्यामध्ये संघाचा त्याग आहे, महापुरुषाची सेवा आहे, त्याच्यानंतर निर्मम होणं आहे, एकांत स्थानाचं सेवन करणं आहे, लोकबंधाचा त्याग करणं आहे, निस्त्रैगुण्य होणं आहे, योगक्षेमाचा त्याग करणं आहे, कर्मफलाचा त्याग करणं आहे, स्वरूपतः कर्माचा त्याग करणं आहे, निर्द्वंद्व होणं आहे, वेदाचाही संन्यास करणं आहे. एवढी सगळी साधना आपण पाहिली. ज्ञानातही साधना असतात आणि भक्तीतही साधना असतात. भक्तीची चरमभूमिका ज्याला प्राप्त करून घ्यायची आहे त्याच्या ठिकाणी ही सामग्री लागते, आणि ज्ञानाची चरमभूमिका ज्याला सिद्ध करून घ्यायची आहे त्याला ही सगळी सामग्री लागते. असा आपला विचार चालू आहे. त्याच्यातलं शेवटच्या मुद्द्याचं चिंतन आपलं चालू आहे. केवलम अविच्छिन्नानुरागम लभते. माया तरुण जाण्याकरता त्या महात्म्याला एक सामग्री इथे सांगितली, त्याला केवळ अविच्छिन्न अनुरागाचा लाभ झाला पाहिजे असं चिंतन इथं नारदानी भक्ती सूत्रामध्ये केलेलं आहे. लभते, प्राप्त करून येतो. काय प्राप्त करून येतो तो महात्मा? माया तरणाकरता त्या महात्म्याला काय प्राप्त करून घ्यावं लागतं? अनुरागम लभते. अनुराग म्हणजे प्रेम प्राप्त घेतो. प्रेम म्हणजे कोणाच्या संबंधातलं प्रेम? संसाराच्या संबंधातलं प्रेम नसून देवाच्या संबंधातलं प्रेम. कारण देवाच्या संबंधातल्या प्रेमाला भक्ती म्हणतात आणि संसाराच्या संबंधातल्या प्रेमाला आसक्ती म्हणतात. असं काय वेदाचं चिंतन मी सांगितलं होतं. म्हणजे देवाच्या संबंधातली प्रेम भक्ती प्राप्त करून घेतो. अनुरागम लभते. त्या अनुराग शब्दाला अजून एक विशेषण जोडलेलं आहे. अविच्छिन्न अनुरागम लभते. अविच्छिन्न अनुरागम लभते. अविच्छिन्न म्हणजे ज्या प्रेमामध्ये, ज्या अनुरागामध्ये कधी विच्छेद नाही, कोणत्याही विच्छेदाच्या कारणाची उपस्थिती झाली तरी जे प्रेम भंगत नाही त्या प्रेमाला काय म्हणायचं? अविच्छिन्न अनुराग म्हणायचं. असं आपण काल चिंतन पाहत होतो. वेगवेगळ्या उदाहरणाच्या आधारानं आणि वेगळ्या वेगळ्या प्रेमाच्या विच्छेदाच्या निमित्ताची उपस्थिती होऊन सुद्धा भक्ताच्या अंतःकरणातलं प्रेम, भगवंताच्या संबंधातलं प्रेम कसं भंगत नाही ते आपण पाहायला लागलो होतो बरं का. प्रेमभंगाची अनेक कारण असू शकतात याचा विचार काल आपण करत होतो. अनेक कारणाने प्रेमामध्ये भंग असू शकतो. कशा कशाने प्रेमाचा भंग होऊ शकतो चिंतन आपण काल पाहत होतो. देश बदलला, प्रेमामध्ये भंग आहे. काळ बदलला, प्रेमामध्ये भंग आहे. कर्म बदललं, प्रेमामध्ये भंग आहे. मृत्यू प्राप्त झाला, प्रेमामध्ये भंग आहे. अशी सगळीच्या सगळी कारण प्रेमाच्या भंगाची आपल्याला पाहायला सापडतात. पण भक्ताच्याकडे याच्यापैकी कोणतंही प्रेम भंगाचं निमित्त उपस्थित झालं तरी भक्ताचा प्रेमभंग होत नाही. म्हणून त्याला काय म्हणायचं? अविच्छिन्न अनुराग. त्या प्रेमाचा विच्छेद झाला नाही, ते प्रेम ध्वस्त झालं नाही, उद्ध्वस्त झाला नाही, त्या प्रेमाचा नाश झाला नाही असं चिंतन आपल्याला करावं लागेल बरं का. प्रेम नष्ट होत नाही. ऐका, खऱ्या प्रेमाचं चिंतन जर आपण करायला लागलं तर देश बदलला, प्रेम बदललं नाही. दूर देशात गेल्याच्या नंतर इकडच्या देशातल्या वस्तूचा, व्यक्तीचा आपल्याला प्रेम विच्छेद पाहायला सापडतो. पण पडिले दूरदेशे म्हणजे आठवे मानसे अशी चिंतन जर आपण पाहायला लागलो तर भक्ताचा दूरदेश वास होऊन सुद्धा भक्ताच्या प्रेमाचा भंग नाही, नाश नाही, विध्वंस होत नाही असं आपल्याला चिंतन करता येतं. काळ बदलला तरी भक्ताचं प्रेम बदलत नाही, कर्म बदललं तरी भक्ताचं प्रेम बदलत नाही, मृत्यू प्राप्त झाला तरी भक्ताचं प्रेम बदलत नाही. अशी अनेक पद्धतीने चिंतन आपण केले. त्याच्यामध्ये काल कात्यायनी व्रत करणाऱ्या गोपिकाचं मी उदाहरण आपल्याला सांगितलं होतं. त्या उदाहरणामध्ये ऐका, या गोपिकांच्या बद्दल भगवंताचं जे वर्तन झालं ते सगळं, त्या वर्तनातली जी निमित्त आपल्याला पाहायला सापडतात ते प्रेमभंगाची निमित्त आहे. गोपिकांच्या बाबतीत देवाने काय व्यवहार केला त्याचं 4-5 पद्धतीने शुकाचार्यांनी चिंतन केलेलं मी जाता जाता बोलून आलो होतो. दृढम प्रलब्धा. भगवंतानी या सगळ्याच्या सगळ्या गोपिकांना फार 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 टोमणे मारले. प्रेमास्पद व्यक्तीला आपण नेहमी टोमणे मारायला लागलो, प्रेम टिकेल की भंगेल? काल मी सांगितलं होतं, काल आपले चिंतन झाले, त्याच्यामुळे झोपू नका, थोडं बोलत चला. टोमणे मारल्या 2 मित्रांमध्ये एक मित्र नेहमी आपल्या मित्राला टोमणे मारायला लागला. त्यांचं प्रेम राहतं की बिघडतं? बिघडतं. पण इथं गोपिकांना भगवंताने टोमणे मारलेले असताना सुद्धा त्या नाभ्यसूयन भगवंताच्या विषयी यांच्या अंतःकरणामध्ये विरुद्ध भावना, असूयेची भावना, मत्सराची भावना निर्माण झालीच नाही. म्हणजे प्रेम त्यांचं कायम टिकलं. बरं, दुसरं काय? त्या गोपिकांना भगवंताने लज्जा सोडायला लावली, लाज सोडून वागायला लावलं. हे सुद्धा प्रेमभंगाचं निमित्त असू शकतं. प्रस्तभिता, त्या गोपिकांच्या बाबतीमध्ये भगवंताने त्यांचं जीवन उपहासास्पद करून सोडलं. प्रेमभंगाचं हेही निमित्त असू शकतं. क्रीडनवच्चकारितः, त्या सगळ्या गोपिकांना भगवंतानी खेळण्याप्रमाणे वागवलं, त्यांचा पोरखेळ करून टाकला. हे सुद्धा प्रेमाच्या भंगाचं एक निमित्त असू शकतं.
आणि शेवटचं सांगितले भगवंताने हे शुकाचार्याने त्या ठिकाणी वस्त्राणि चैवापहृतान् यथाप्यमं तानाभ्य स्वयं प्रियसंग निर्वृताः. भगवंतानी या गोपिकांची अंगावरची सगळीच्या सगळी वस्त्र सुद्धा हरण केलेली होती. हे सुद्धा प्रेमभंगाचं निमित्त असू शकतं. पण गोपिकाच्या अंतःकरणातला भगवंताच्या संबंधातल्या प्रेमाचा विच्छेद झालाच नाही. याला काय म्हणायचं? अविच्छिन्न अनुराग. गोपिकाच्या अंतःकरणातलं जे भगवंताच्या संबंधातलं प्रेम आहे त्याला म्हणतात अविच्छिन्न अनुराग. ऐका, अनेक 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 पद्धतीनं प्रेमाच्या विच्छेदाचे निमित्त उपस्थित होऊन सुद्धा गोपिका वगैरे भक्तांच्या चरित्राचा विचार जर आपण केला तर यांच्या अंतःकरणातलं भगवंताच्या संबंधातलं प्रेम बिघडतच नाही. बघा, फक्त गोपिकाचं उदाहरण असं समजायचं कारण नाही. देवाच्या भक्तीत प्रवृत्त झालेला कोणताही श्रेष्ठ भक्त विचारात घ्या, त्याचं चरित्र तपासा, त्याच्या चरित्रामध्ये आपल्याला भगवंताने त्याच्याशी केलेला व्यवहार बघा. त्या भक्ताची परीक्षा घेण्याकरता, त्याच्या भक्तीची चर्मकाष्ठा तपासण्याकरता भगवंताने त्याची घेतलेली परीक्षा जी आहे तिचा जर विचार आपण केला तर प्रत्येक त्या भक्तीच्या तपासणीतलं निमित्त जे आहे तो जो व्यवहार आहे प्रेमभंगाचं निमित्त आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. पण असं निमित्त प्रेमभंगाचं प्रत्येक वेळेला उपस्थित होऊनही भक्ताच्या अंतःकरणात त्या प्रेमाचा भंग होत नाही, हे चिंतन आपल्याला करायचं आहे. आपल्याला बलीचं चरित्र माहिती आहे, सगळ्यांना माहिती असलेलं बलीचं चरित्र आहे. बलीच्या चरित्रामध्ये भगवान जे बलीशी वागले, ऐका, भगवंताचं बलीशी जे वागणं झालं त्या वागण्यातून बलीचं देवाच्या विषयीचं प्रेम टिकावं की देवाच्या विषयीचं प्रेम भंगावं? व्यवहारतः सांगा मला. भंगावास आहे, पण बलीचं प्रेम टिकलं, दुसऱ्याच टिकत नाही बरं का. त्या बलीला आपला समजणारे असे काही लोक जगामध्ये जे आहेत त्यांना मात्र ते भगवंताच्या विषयीचं प्रेम टिकवणं जमत नाही. आता आलीच बली प्रतिपदा, काय काय लोक करतात बघा तुम्ही, काही नाही, अर्थ नाही त्याला. पण बलीच्या जीवनाचा विचार जर आपण केला तर देवाचा सगळा बलीशी झालेला व्यवहार बाकी सोडून द्या, त्या सगळ्या व्यवहाराचं चिंतन माझ्या तोंडानं सांगण्यापेक्षा देवाच्या तोंडून सांगतो. बलीच्या बद्दलचा देवाचा झालेला जो व्यवहार आहे त्या व्यवहाराच्या बद्दल शेवटी काय झालं? बलीला भगवंतानी बांधून टाकलं, वरुण पाशाने बांधलं. बलीला भगवंताने तिसरा पाय कुठे ठेव म्हणून दटावून विचारलं. बलीचं सात्विक धैर्य भंगलं नाही. बलीनं सांगितल्यामुळे देवा तुम्हाला तिसरा पाय ठेवायला जागा माझ्याकडे आहे, मी दाखवतो. आणि त्यानं आपल्या मस्तकावर पाय ठेवायला सांगितलं. सगळं चरित्र माहिती आहे. आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर ऐका, बलिराजाच्या दरबारामध्ये भगवंताचं येणं झालं. परमात्म्यानं वामन रूप सोडून त्रिविक्रम रूप घेतलं. भगवंताने 3 पायाची भूमी मागितली, त्याच्यामध्ये तिसरा पाय कुठं ठेवायचा आहे विचारलं. बलिराजानं तिसरा पाय ठेवायकरता आपलं शरीर हे स्थान दाखवलं. एवढं सगळं होत असताना त्या ठिकाणी बलिराजाचे आजोबा, बलीचे आजोबा कोण आहे? प्रल्हाद. बलिराजा कोण आहे? प्रल्हादाचा मुलगा विरोचन, त्याच्या पोटी जन्माला आलेला हा बलिराजा. बलिराजाचे आजोबा प्रल्हाद भगवत भक्त आहेत. आपल्या नातवाच्याकडे परमात्म्याचं अवतरण झालंय, येणं झालंय हे पाहिल्याच्या बरोबर प्रल्हाद त्या ठिकाणी प्रगट झाले. प्रल्हादाचं भगवंताचं शेवटी बोलणं झालं. बलीच्या संबंधानं भगवंतानी त्याला कटू शब्द बोलून माझा तिसरा पाय ठेवायला तो बड्या गप्पा मारत होतास, 3 पायाची जागा घेऊन काय करता म्हणत होतास, पण तिसरा पाय ठेवायला जागा दाखव ना बली. ही देवाची कटू भाषा ऐकल्याच्या नंतर सात्विक धैर्य बिघडून न देता बलीनं तिसरा पाय ठेवायला आपलं शरीर हे स्थान दाखवल्याच्या नंतर परमात्मा सुद्धा गलित गात्र झाले. देवाला काही बोलता येईना बलीच्या पुढं. काय या बलीची निष्ठा, काय या बलीची भक्ती, काय या बलीचं सत्यप्रेम, काय या बलीचं धर्मप्रेम, हे सगळं देवाच्या लक्षात आल्याच्या नंतर बलिराजाच्या निष्ठेच्या संबंधात म्हणजे त्याच्या अविच्छिन्न अनुरागाच्या संबंधात, अनुरागाच्या विच्छेदाची काय काय निमित्त इथं उपस्थित झालेली होती तरी याचा अनुराग विच्छिन्न झाला नाही. हे जे भगवान बोलले, देवाचे शब्द सांगतो, 2 श्लोकात परमात्मा बोलले तिथं भागवतात. प्रल्हाद ऐक म्हणे, या बलीची तुझ्या योग्यता कशी आहे मी तुझ्या समोर वर्णन करतो. क्षीण रिक्तः चितस्थानात क्षिप्तो बद्धश्च शत्रुभिः ज्ञातिभिश्च परित्यक्तो यातनाम अनुयापितः गुरुणा भर्त्सितः शप्तः जहो सत्यम न सुव्रतः.
छलैरुक्त मया धर्मः नायन त्यजति सत्यवाक्. बलिराजाचं वर्णन करताना भगवंतांनी त्या बलीला 2 शब्द वापरले. हा कसा सुव्रतः, आपल्या निश्चित व्रतामध्ये हा दृढ आहे एक, आणि सत्यवाक, सत्य भाषण करणारा आहे. कधी याला मिथ्या भाषण ठाऊक नाही, शब्द बदलणं याला ठाऊक नाही. या बलीची योग्यता ऐक म्हणे, यानं माझ्याविषयीचं प्रेम कायम धरून ठेवले. वस्तुतः प्रेमाच्या विच्छेदाची, ऐका झोपू नका, प्रेमाच्या विच्छेदाची बलीच्या चरित्रामध्ये उपस्थित झालेली जी निमित्त देवानं सांगितले एकदम 9 निमित्त. 9 म्हणजे काय? शेवटची संख्या ना, पूर्ण संख्या म्हणजे 9, म्हणजे परिपूर्ण निमित्त उपस्थित झालेली आहेत बलीच्या जीवनामध्ये, तरी बलीचं प्रेम भंगलं नाही. ऐका काय काय केलं देवाने त्याच्याबद्दल, त्याचं सगळं वर्णन भगवान करायला लागले. क्षीण रिक्त, रिक्त म्हणजे द्रव्य संपत्ती, याचं द्रव्य सगळं क्षीण झालं. द्रव्य क्षीण झालं म्हणजे सगळं द्रव्य हिरावून घेतले ना देवाने. एक पाय ठेवायला सगळी पृथ्वी मागून घेतली, सगळी पृथ्वी व्यापून टाकली एका पायाला, सगळं द्रव्य हिरावणं झालं. अंतरिक्ष दुसऱ्या पायाने व्यापणं झालं, अंतरिक्षातलं द्रव्य हिरावणं झालं. आणि तिसऱ्या पायाकरता जेव्हा मला स्थान पाहिजे असं भगवान बोलले, तेव्हा बलीनं स्वतःचा देह दिला. याचा अर्थ सर्वस्वाचं हरण झालं. रिक्त म्हणजे द्रव्य त्याच्याजवळ काहीच ठेवलं नाही. भिकाऱ्याच्या जवळ स्वतःचा त्याचा एकट्याचा बिचाऱ्याचा देह तरी असतो, पण बलीजवळ त्याचा देहही भगवंतानी ठेवला नाही. काय राहिले बलीजवळ? बोला, आपली ज्याच्याविषयी निष्ठा आहे तो जर आपलं सगळं हरण करणारा निघाला, तर आपलं त्याच्याविषयीचं प्रेम टिकतं की भंगतं मला सांगा. बोलाच मला, म्हणजे झोपू नका ह्याच्याकरता मला बोललं पाहिजे. हो, डोळे झाकून ऐकण्यात काही अर्थ नसतो. ते चिंतनाला बरं पडतं, ध्यानाला बरं पडतं, आम्ही एकाग्र मन करून ऐकतो असं जरी कोणी मला सांगत असलं तरी मला ते त्रासदायक होतं. याच्याकरता मला तुम्ही डोळे उघडे ठेवून ऐका, मला उत्तर देत चला. द्रव्य गेलं काय आहे? द्रव्य असेपर्यंत प्रेम करणारी माणसं जगामध्ये असतात. पैसा जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रेम करणारी माणसं आहेत. पैसा संपला, जवळ चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. कबीर महाराजांनी वर्णन केलं ना, अपने पैसा पलो पडे तो जोरबंदगी करे, एक दिन खाना नहीं मिले तो फिर के जवाब करे, सब पैसे के रे भाई दिल का न साथ कोई. सगळे पैशाचे, कोणी मनाचा साथीदार नाही. पैसा बघून प्रेम करणारी बायको, पैसा बघून प्रेम करणारा मुलगा, पैसा बघून प्रेम करणारा नवरा, पैसा बघून प्रेम करणारा मित्र, पैसा असेपर्यंत हे सगळे प्रेम करतात. पण द्रव्य जरी त्या मित्रानं हिरावून घेतलं तरी त्याच्यावर प्रेम करणारा सच्चा मित्र जगामध्ये कोणी नाही. पण बलिराजाचं असं होतं, भगवंताने सांगितल्याचं सगळं द्रव्य हरण केलं, प्रेम बिघडलं नाही. पुढे चला, क्षुतः स्थानात, याचं जे स्थान होतं, हा जो असुरांचा राजा होता, असुरांचं राजेपद याच्याकडे जे होतं, याच्या राजेपदापासून हा च्युत झाला. देवाने त्याचं सगळ्याच्या सगळं हरण केलं. म्हणजे राजेपद ठेवले काय? त्याचं राजेपद ठेवून बाकीचं सगळं हरण करतो असं बोलले देव? नाही, सगळा राजेपदापासून च्युत झाला, राज्यभ्रष्ट झाला. देवाने त्याला राज्यभ्रष्ट केला, पण प्रेमाचा भंग नाही. हे सगळं लक्षात घ्या. सगळं द्रव्य गेलं तरी प्रेमभ्रंश नाही, स्थान भ्रष्ट झाला तरी प्रेमभ्रंश नाही. क्षिप्त, पुढचं चिंतन ऐका, त्याच्यावर अनेक आक्षेप घेतले गेले. संबंधित लोकांनी बलीच्या संबंधानं अनेक पद्धतीच्या आक्षेपाची भाषा वापरली. कोण कोण काय काय आक्षेप घेतले, थोडं भागवत बघितलं तर आपल्याला कळतं. बलिराजाच्या जातीचे असलेले सगळे जे असुर होते त्यांनी आक्षेप घेतला, अरे हा देवाच्या नादी लागला, आपला राहिला नाही. देवाच्या नादी लागला, आपला राहिला नाही. आता असुर म्हणजे देव विरोधी, आणि हा देवाच्या नादी लागला म्हणजे देवाच्या विरोधी असलेल्या आपल्या पक्षाच्या विरुद्ध पक्षात चालला. याचा पक्ष धरण्यात अर्थ नाही. आक्षेप आहे, घरातल्या लोकांचा आक्षेप आहे, जाती बांधवाचा आक्षेप आहे, गुरुचा आक्षेप आहे बलिराजावर. गुरुनं सुद्धा आक्षेप घेतला ना बलिराजाला. दान देऊ नको म्हणाले होते बलिराजाला. मी दान देऊ नको म्हणत असताना तू दान द्यायला लागलास, आणि त्याच्यानंतर संकट आलं तर जबाबदारी माझ्यावर की तुझी तुझ्यावर? आक्षेप घेतला भगवंताने, द्यायचं नाही. न तद्दानं प्रशंसन्ति येन दाता विपद्यते. बलिराज
शुक्राचार्य बोलले होते बलिराजाला, बलिराजा ज्या दानाच्या योगानं दान देणारा दाता स्वतः संकटात सापडतो अशा दानाची जगामध्ये स्तुती होत नाही, त्या दानाला किंमत नाही, त्या दानाला महत्व नाही. हे सगळं बोललेले असताना सुद्धा शुक्राचार्याचा शब्द मोडून जर बलिराजा दान द्यायला तयार झाला, शुक्राचार्याचा आक्षेप आहे की नाही? आक्षेप घेतले. ज्या प्रेम चालू असताना प्रेमी माणसाच्या वर्तनाने आक्षेप यायला लागले, प्रेम राहील का? राहत नाही. क्षिप्तश्च बद्धश्च शत्रुभी, शत्रूंनी याला बांधून टाकला. भगवंताने बलिराजाला जिंकून घेतल्याच्या नंतर देवाने त्याला वरुण पाशाने बांधून टाकलं. ज्या देवाच्या संबंधानं बली प्रेम धारण करतो त्याच देवाच्या पक्षाचे असलेले सगळेच्या सगळे देव यांनी बलिराजाला जर बांधून टाकलं तर हे प्रेम भंगाचं निमित्त नाही का? भंगलं नाही प्रेम. ज्ञातिभिश्च परित्यक्तो. पुढे बलिराजाच्या जातीचे जे सगळे असुर, या सगळ्या असुरांनी सांगितलं बलिराजाला, आमचा राहिला नाहीस, तू देवाचा झालाच, आम्ही तुला सोडून निघालो. सगळे असुर बलिराजाला सोडून बाजूला झाले. जातीच्या लोकांनी बलिराजाला सोडून दिला. आता देवाच्या संबंधानं प्रेम धारण करत असताना याला जातीचे लोक सोडून जर असतील, प्रेम भंगाचं निमित्त आहे की नाही हे सुद्धा एक प्रकारचं. पण बलिराजाचं प्रेम भंगलं नाही, याला महत्व आहे. यातनाम अनयातितः, अनेक पद्धतीच्या यातना बलिराजाला सगळ्या देवांच्याकडून व्हायला लागल्या. त्याला बांधलेलंच होतं. सगळे देव येऊन काही काहीतरी, कोणी आक्षेप घेतो, कोणी मारहाण करतो, कोणी शिवीगाळ करतो, अनेक यातना झाल्या. गुरुना भर्सितः, गुरुनं त्याची निर्भर्त्सना केली. गुरुनं आत्ताच आपण ऐकलं, ज्या दानाच्या योगानं दात्याला बंधन प्राप्त होतं, संकट येतं, त्या दानाची जगामध्ये स्तुती होत नाही, प्रशंसा होत नाही. तुझं दान असलं चाललंय बली, निर्भर्त्सना केली होती. शप्तः, गुरुने नुसती निर्भर्त्सना केली नाही, बलिराजाला शाप दिला. काय शाप दिला? त्याला सांगितलं की बाबा बली, तू दान द्यायला लागला असतो, भगवान आहे, त्याच्या पायानं 3 पायाची जागा तुला देता येणार नाही. आणि दानामध्ये संकल्पात कबूल केलेली वस्तू जर तुला देता आली नाही तर तुला नरकात जावं लागेल. शाप आहे. निष्ठांते नरकम मन्ये यप्रदात प्रतिश्रुतम प्रतिश्रुतस्य योनिशः प्रतिपादयितुम भवान. जी प्रतिश्रुत वस्तू आहे, दानामध्ये ऐकवलेली वस्तू आहे, ती देण्याच्या बाबतीमध्ये जो असमर्थ असतो, प्रतिश्रुतस्य यः अनिशः प्रतिपादयितुम भवान, ती सगळीच्या सगळी कबूल केलेली वस्तू प्रतिपादन करण्याच्या बाबतीत, देण्याच्या बाबतीमध्ये तू असमर्थ आहेस. त्याच्यामुळे निष्ठांत नरकम मन्ये, तुझी स्थिती आता नरकामध्ये होईल. शाप दिला. आता देवावर प्रेम करत असताना गुरुचा शाप प्राप्त होत असेल तर देवावर प्रेम राहण्याचं हे निमित्त की प्रेम भंगाचं निमित्त? भंगाचं निमित्त आहे. गुरुनी निर्भर्त्सना केली, प्रेम भंगाचं निमित्त. गुरुनं शाप दिला, प्रेम भंगाचं निमित्त. आणि शेवटचं निमित्त भगवंताने सांगितलं, छलैरुक्त मया धर्मः, मया छलैहि धर्मः उक्तः. या बलीला धर्माच्या गोष्टी बोलत असताना मी कपटानं धर्माच्या गोष्टी बोललो. कपटानं बोल. भगवान काय बोलले होते बलिराजाला? बलिराजाने सांगितलं दान मागा. भगवंताने सांगितलं मी ब्राह्मण आहे, मला मागायचं नाही, ब्राह्मण संतुष्ट असला पाहिजे. आले होते कशा करता? मागायला की न मागायला? आणि कपटानं बोलले काय? मला मागायचं नाही. बरं माग माग म्हणल्याच्या नंतर मागा मागा म्हणून सांगितल्याच्या नंतर त्याला सांगितलं नाही म्हणे मला फार नको, माझ्या पायानं 3 पायाची जागा दे. आता माझ्या पायानं हे शब्द वापरून 3 पायाची जागा दे म्हणणं कपटानं होतं की सरळ होतं? बोलले धर्म. दिसायला सांगितलं दान मला घ्यायचं नाही, द्यायचं झालं तर 3 पायाची जागा दे, मला फार मोह नाही. हे सगळं बोलणं आहे हो, पण त्याच्यामध्ये असलेलं कपट लक्षात घेतलं पाहिजे. भगवंताने स्वतः कबुली दिली की मी त्या बलीशी धर्माच्या गोष्टी बोललो, कपटानं बोललो. पण एवढं सगळं होऊनही बलिराजाने धर्म सोडला नाही, सत्य सोडलं नाही, माझ्याविषयीची निष्ठा सोडली नाही. हे बलिराजाचं चरित्र जर आपण लक्षात घेतलं तर भगवंताच्याकडून प्रेमभंगाची अनेक निमित्त उपस्थित होऊन सुद्धा भक्ताच्या अंतःकरणातलं देवाच्या संबंधातलं प्रेम भंगत नाही. याला म्हणतात सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंस कारणे.
प्रेमाच्या नाशाची कारण उपस्थित झाली तरी प्रेम भंग होत नाही. असं प्रेम जे असतं ते खरं अविच्छिन्न अनुराग म्हणण्यासारखं असतं. हा आपला मुद्दा आहे. अजून विचार करा थोडासा. खऱ्या भक्ती संज्ञक प्रेमाची परिभाषा करताना परिष्कारानं नारदानं भक्ती संज्ञक प्रेमाचं लक्षण मांडले भक्तिसूत्रामध्ये. कसं असतं ते खरं प्रेम? गुणरहितम, कामनारहितम, प्रतिक्षण वर्धमानम. पुढचा शब्द म्हणा अविच्छिन्नम. आपला मुद्दा तोच आहे ना. अविच्छिन्नम, सूक्ष्मतरम, अनुभव रूपम, प्रेम स्वरूपम. प्रेमाचं स्वरूप असं आहे. गुणरहितम ते काय आहे? हे जे लक्षण केले ना, हा जो परिष्कार प्रेमाच्या लक्षणाचा मांडलाय ना नारदांनी, याचा जर आपण सूक्ष्मतेने अभ्यास केला तर मागच्या पदातून केलेलं प्रेमाचं वर्णन पुढच्या पदातून केलेल्या वर्णनाचं प्रयोजक असतं. गुणराहित्य कामनाराहित्याचं प्रयोजक आहे. कामनाराहित्य प्रतिक्षण वर्धमानतेचं प्रयोजक आहे. प्रेमाची प्रतिक्षण वर्धमानता अविच्छिन्नतेची प्रयोजक आहे. हे आल्याशिवाय हे येतच नाही. गुणराहित्य आल्याशिवाय कामनाराहित्य येतं का? येत नाही. कामनाराहित्य आल्याशिवाय प्रतिक्षण वर्धमानता येते का? येत नाही. प्रतिक्षण वर्धमानता आल्याच्या शिवाय अविच्छिन्नता येईल का? येतच नाही. म्हणजे काय? अविच्छिन्नम या पदाच्या आधी आलेली प्रेमाची जी 3 वर्णन आहेत, या 3ही वर्णनांना अविच्छिन्नतेचं प्रयोजक मानता येतं. प्रेम अविच्छिन्न का? गुणरहित आहे म्हणून. प्रेम अविच्छिन्न का? कामनारहित आहे म्हणून. प्रेम अविच्छिन्न का? प्रतिक्षण वर्धमान आहे म्हणून. चिंतन करा, थोडंसं लक्षात येईल आपल्याला. काय आहे? देवाच्या संबंधानं प्रेम धारण करत असताना गुण पाहूनच जर प्रेम केलं असतं तर त्या देवाची निर्गुणता कळाल्यावर किंवा दुष्ट गुणता कळाल्यावर, धाडसानं शब्द प्रयोग करायचा जर झाला तर आपल्याला म्हणता येईल दुष्ट गुणता, दुर्गुणता लक्षात आल्याच्या नंतर देवाच्या विषयीचं प्रेम टिकेल का? गुण पाहून केलेलं प्रेम दुर्गुणाच्या दर्शनानं टिकतं का? टिकत नाही. देवाचे गुण पाहून देवावर प्रेम करणारी मंडळी आहे. यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, साई गुणवर्य वसतीय, करा प्रेम. बरोबर आहे. यशस्वी आहे, प्रेम करा. श्री संपन्न आहे, प्रेम करा. उदार आहे, प्रेम करा. पण देवाच्या संबंधानं या गुणाचं ज्ञान होऊन केलेलं प्रेम, हे गुण देवाच्या ठिकाणी नाहीत असं जर कळायला लागलं, त्या प्रेमाचा भंग होण्याची शक्यता असते. ज्या गुणाच्या योगानं एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम करणं चालू होतं, तो गुण त्या व्यक्तीच्या ठिकाणचा थांबला, त्याच्यावर प्रेम करणारी मंडळी असते का? व्हावा वाटे जना तुका म्हणे 60 गुणा. नियमच आहे जगाचा. एकाला चांगलं बोलता येतं म्हणून त्याच्यावर प्रेम करणारी मंडळी, त्याचं बोलणं थांबल्याच्या नंतर त्याच्याजवळ किती लोक जातात बघा ना तुम्ही. किती लोक जातात. एकाला चांगलं गाता येतं म्हणून त्याच्यावर प्रेम करणारी जगातली बरीच मंडळी, त्याचं गाणं बंद पडू द्या, किती लोक त्याच्याजवळ जातात बघा ना. कोणी जात नाही. कोणी जात नाही. का जात नाही? गुणाकडे बघून प्रेम केलं होतं म्हणून, त्या व्यक्तीवर प्रेम केलं नाही. गुण पाहून केलेल्या प्रेमामध्ये विच्छेद असू शकतो, पण गुणरहितम असं जर प्रेम असलं तर ते अविच्छिन्न असू शकतं. इथं माझा मुद्दा आहे. बघा तुम्ही, भक्त महात्म्याने देवावर केलेलं जे प्रेम आहे त्याचे गुणवर्णन संत महात्मे करत नाहीत असं नाही, पण गुण पाहूनच प्रेम केलं संतांनी भक्तांनी असं मात्र नाहीये. बघा तुम्ही, कित्येक ठिकाणी संतांनी देवाचे दुर्गुणही सांगितलेत आपल्याला. सांगतो, गांड्या तरी भावाचा अंकित, भराडी तरी उच्छिष्टाची प्रीत, डोंगर तरी कुमचे शिरंत, भ्याड अनंत बहु बापा. गुण की दोष सगळे. गांड्या म्हणे परमात्मा, गांड्या आहे, भक्तिभावाचा अंकित होऊन राहतो. बराडी, अरे आषाढभूत, एवढा आषाढ बोल काय सांगू, उष्ट सुद्धा खात बसतो. एवढा ओंगर किती ठिकाणी वाकड्या असलेल्या कुमचे शिरंत होऊन राहतो. एवढा ढिंद्रा की पापाचा अंश लवलेश जिथं असला तिथं जायला तयार होत नाही. सकर्दम सरोवर ते अवलोकोनी चकोर, न देखित न सेवित अंधेर करुणी निगे.
चिखलानं भरलेलं सरोवर पाहिल्याच्या नंतर चकोर त्या सरोवरात जसा जात नाही, तसं पाप एखाद्याच्या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर परमात्मा त्याच्या ठिकाणी जात नाही, त्याच्याजवळ निघून जातो. अर्जुनाचं पहिल्या अध्यायातलं बोलणं आहे. जाऊ द्या, ते विस्तार त्याच्या करायचं काही कारण नाही आपल्याला. गुणरहित, पापाला भिणार आहे एवढं सांगण्याकरता ध्यान अनंत बहुपापा एवढ्या पुरतं ते होतं. जाऊ द्या, म्हणजे गुणरहितम आहे. परमात्म्याच्या संबंधानं गुणाचं चिंतन जसं भक्तांच्याकडे आहे, तसं परमात्म्याच्या दोषाचं दर्शन भक्तांनी घेतलं नाही का? घेतलंय ना. हरित निष्ठुर निर्गुण नाही माया बहुकठीण नव्हे ते करिस्याण कवणे नाही केले. हे सगळी भाषा संतांची ऐका ना. निष्ठुर म्हणतात, निर्गुण म्हणतात, तुला माया नाही म्हणतात. नामदेवरायचा प्रसिद्ध अभंग आहे, पतित पावन नाम ऐकून आलो मी द्वारा. पण तिथं आल्यावर काय कळालं? पतित पावन नव्हेसे म्हणून जातो माघारा. उच्छिष्टाचे शीत देवा नटाकेसी बाहेरी, कोणे दिसली देवा तुझला भूषणाची थोरी. तेव्हा उदार 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 म्हणून तुझं वर्णन केलं जातं. देवा उलट्या हाताने कावळा मारायचं तुला ठाऊक नाही काय? हे दोष दर्शन आहे. अनेक 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 पद्धतीनं संतांनी केलेली चिंतन आपल्याला अशी दाखवता येतात की त्याच्यातून संतांनी गुणवर्णनही केलंय. चांगला तरी पूर्ण काम, गोड तरी याचे नाम, सगळं गुणवर्णनही आहे. एकीकडे त्याच्या दोषाचे वर्णन. त्या एक राधेच्या आणि ललितेच्या संवादातलं एक वचन आहे. एकदा ललिता, राधेची सेविका, परिचारिका, राधेनं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे तिला पाठवलं, देवाला माझ्याकडे यायला सांग. मग ललिता गेली, भगवंताला विनंती केली, देव येत नाही असं कळालं. ललिता परत आली. परत आल्यावर ललिता म्हणायला लागली, अरे राधे काय तुला काही अक्कल बिक्कल आहे की नाही? का तू देवावर प्रेम करतेस? काय प्रेम करण्यासारखं त्याच्या ठिकाणी आहे ग? सुंदर म्हणून प्रेम करावं तर काळा गोरे नसता, आहे की नाही? आमचे गुरुजी फार गमतीने सांगत होते, सुंदर 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 देवाला म्हणायचं. तुकाराम महाराजांनी सुद्धा सुंदर ते ध्यान म्हणून वर्णन केलं हो, पण सुंदर काय सुंदर म्हणून सांगितलं हो? नाक सुंदर, डोळे सुंदर, काय सांगितलं त्या अभंगामध्ये? नुसतं सुंदर म्हणलं. सुंदर आहे असं वाटावं तर तो काळा भोर आहे, सुंदर नाही. गुणवान म्हणावं तर चोर जार शिरोमणी आहे. काय प्रेम, गुण नाहीत, रूप नाही, काय म्हणून तू त्याच्यावर प्रेम करतेस? राधेनं जे उत्तर दिलं ते प्रेम गुणरहित कसं असतं याचं गमक आहे. राधेनं सांगितलं, असुंदर हा सुंदर शेखरोवा गुणैर्विहीनो गुणिनाम बरोवा द्वेषी मयस्यात करुणांबुधिर्वा श्यामस्य एवाद्य गतिर्ममायम. राधा बोलली, असुंदर हा सुंदर शेखरोवा, तो असुंदर असू दे किंवा सुंदराचा शिरोमणी असू दे. गुणैर्विहीन हा गुणिनाम बरोवा, तो गुणरहित असला तरी चालेल आणि गुणाची खाण असला तरी चालेल. द्वेषी मयस्यात, माझ्या बाबतीमध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये द्वेष बुद्धी असली तरी चालेल. करुणांबुधिर्वा, माझ्याविषयी तो करुणा सागर झाला तरी चालेल. कसाही असला, सुंदर असो नसो, गुणवान असो नसो, माझ्यावर प्रेम करणारा असो नसो, श्यामस्य एवाद्य गतिर्ममायम, तो परमात्माच माझी परमगती आहे. असुंदर असला तरी त्याच्यावरच प्रेम, गुणवान असला गुणरहित असला तरी त्याच्यावरच प्रेम. माझ्याविषयी करुणासागर आणि द्वेष जरी असला तरी त्याच्याविषयीच माझ्या अंतःकरणात प्रेमभाव आहे. ही राधेची भाषा जर आपण पाहिली, काय आहे? गुण पाहून प्रेम आहे की गुणरहित? गुणरहितम, गुणरहितम. अजून एक त्याच प्रसंगात राधेचं बोलणं आहे. आश्लिष्य वा पादरताम पिनष्टुमाम अदर्शनान मर्महताम करोतु वा यथा तथा वा विदधातु लंपटो मत प्राणनाथस्तु सएव नापरहा. राधा काय बोलली बघा. आश्लिष्य, त्या भगवंतानी मला एखाद्या वेळेला कसं वागवतो, चांगलं वागू दे की वाईट वागू दे, माझा तोच आहे, त्याच्याशिवाय मला दुसरी गती नाही.
कोण कसं कसं त्याचं वागणं, विरुद्ध वागणं, चांगलं आणि वाईट कसं विरुद्ध वागतो तो? आश्लिष्य वा पादरताम विनष्ट माम, पादरताम माम, त्याच्या चरणाला नमस्कार करायला गेलेली मी, त्या मला आश्लिष्य बाहुपाशा धरून दृढ आलिंगन देऊन विनष्ट, एवढं दृढ आलिंगन द्यावं त्यानं की त्या आलिंगनामध्ये माझं पीठ होऊन जावं. चालेल आलिंगन देवो आलिंगनात चुरा करो चालेल, विनष्ट माम अदर्शनान मर्महताम करोत वा, किंवा मला दर्शन न देता मी पाया पडायला गेले तर माझ्यापासून अदृश्य होऊन बाजूला होऊन माझ्या मर्माला आघात जरी त्याने केला चालेल. अदर्शनान मर्महतां करोत यथा तथा वा विदधातु लंपटो, त्या लंपटानं जसं वागायचं तसं वागावं, पण मत प्राणनाथस्तु स एव, माझा प्राणनाथ तोच आहे ना परा, दुसऱ्याला मी प्राणनाथ मानायला तयार नाही. हे काय आहे? तो आलिंगन देतो गुणदर्शन आहे, आणि दर्शन न देता मर्महत करतो दोष दर्शन आहे. तो सुंदर असतो गुणदर्शन आहे, आणि तो असुंदर आहे दोष दर्शन आहे. तो गुणवान आहे गुणदर्शन आहे, तो गुणरहित आहे दोष दर्शन आहे. कसाही जरी असला तरी मत प्राणनाथस्तु स एव, माझा प्राणनाथ तोच आहे तोच आहे. चोर म्हणलं तरी तो आम्हाला पाहिजे. आता बघा तुम्ही या संतांची भाषा जर आपण पाहिली तर ते देवाच्या बद्दल त्याचे वाभाडे काढताना त्याला गांड्या तरी भावाचा अंकित वगैरे वगैरे त्याच्या दोषाचं वर्णन करायला लागले. म्हणून हळूच विचारून बघा बरं त्यांना की बाबा एवढे दोष त्या देवाचे दिसतात, मग तो देव न मिळाला तरी चालेल का? नाही म्हणतात ते, तो मज व्हावा तो मज व्हावा. एवढे दोष दिसले तरी परंतु म्हणायचं काय? तो मज व्हावा. याला काय म्हणायचं? गुणरहितम. प्रेम कसं असतं? गुणरहित, गुणाच्या अपेक्षे वाचून केलेलं प्रेम. मला सांगा, जे प्रेम गुण पाहून केलेलं होतं ते प्रेम गुणदर्शन थांबल्याच्या नंतर टिकत नाही, म्हणजे विच्छेद पावतं. पण जे प्रेम गुण न पाहताच केलेलं आहे त्या प्रेमामध्ये गुणराहित्याचं दर्शन झाल्यावर तरी विच्छेद निर्माण होण्याचं कारण काही कारण नाही. गुणरहितम प्रेम आहे म्हणून अविच्छिन्नम आहे. दुसरं कामना रहितम आहे म्हणून अविच्छिन्नम आहे. प्रेमामध्ये कामना आली, प्रेमाचा विच्छेद होण्याची शक्यता आहे. कामना आली की मग ती कामना पूर्ण झाली पाहिजे ही भावना आहे. आपण त्याच्या जवळ गेल्यानंतर सकाम भावानं गेलो तर कामना पूर्ण झाली नाही, प्रेमात भंग झाला. आपली निराशा त्यानं केली, प्रेमात भंग झाला. हो की नाही? पण कामना न धरता प्रेम जर केलं तर आपली निराशा हो, आपला स्वार्थ न साधो, आपली कामना अपूर्ण राहो, त्याच्याविषयीच्या प्रेमामध्ये विच्छेद निर्माण होण्याचं कारण नाही. भक्तांच्या बाबतीत, सच्च्या भक्तांच्या बाबतीत हे अर्थार्थी जिज्ञासूचं सोडून द्या. ज्ञानी भक्ताच्या बाबतीत विचार करायला लागलो किंवा प्रेमी भक्ताच्या बाबतीत आपण चिंतन करायला लागलो तर या प्रेमी भक्ताच्या अंतःकरणामध्ये देवाची भक्ती करत असताना, देवावर प्रेम करत असताना कोणतीही कामना नाही, कोणती कामना नाही. ते उद्धव गोकुळामध्ये सगळ्या गोकुळाचं सांत्वन करण्याकरता आले. काल प्रसंग मी थोडा जाता जाता बोललो होतो. आले, नंदाला भेटले, यशोदेला भेटले, गावात फिरले, गोपाळ गोपिकांना भेटले, सर्वांची अवस्था पाहिली आणि सर्वांचं सांत्वन करण्याकरता आपण आलो हे विसरून उद्धव त्यांच्या प्रेमोन्मादामध्ये तल्लीन होऊन आपणही प्रेमाचं समास्वादन करायला लागले. काही दिवस राहिले, गोपिकांच्या सहवासात काही दिवस राहिले. आपल्या अंतःकरणात यांच्या संघानं महानुभावम सेवते, भक्ती निर्माण होण्याची शक्यता असं त्यांना वाटलं आणि या सगळ्या महानुभावाचं सेवन आपल्याला घडावं म्हणून राहिले उद्धव गोकुळामध्ये 4 दिवस. आणि राहून एका दिवशी सगळ्या गोपिकांना उद्धवाने सांगितलं की म्हणजे मला भगवंत श्रीकृष्णाकडे परत जायचं आहे, देवाने मला परत बोलवलंय, तुमचं सांत्वन करण्याकरता पाठवलं होतं, मी राहिलो 4 दिवस तुमच्या संघाचं सुख घेतलं, आता मला जायचं आहे. पण मी देवाकडे गेल्याच्या नंतर देवाने तुमचा काही निरोप आहे का म्हणून जर मला विचारलं तर तुम्ही काही निरोप सांगणार आहात का? गवळणींनी सगळ्या निरोप सांगितला, कोणी काही कोणी काही कोणी काही. शेवटी राधेकडे आले.
उद्धवाने राधेला विचारलं, राधे म्हणजे कामनारहित प्रेम कसं असतं याच्याकरता माझं बोलणं चालू आहे बरं का, हे लक्षात ठेवा सूत्र. राधेला विचारलं त्याने, राधे काय तुझं म्हणणं? काही नाही म्हणे, एकच निरोप देवाला द्या का, एकदा या गोकुळात येऊन जा म्हणावं, एकदा या म्हणावं, एकदा या म्हणावं, आम्हाला दर्शन द्यायला एकदा, फार नाही, एकदा या म्हणावं. ठीक आहे. उद्धवाने सांगितलं, राधे तुझा निरोप मी टिपून घेतो. त्याने डायरीच केली होती, कारण एवढ्या सगळ्या गोपिकांनी सांगितलेले निरोप सगळे लक्षात ठेवायचे कसे हो? राहतील का लक्षात? राहणार नाही. ते उद्धवाला राहतात, हा भाग वेगळा आहे. उद्धवानं सांगितलं म्हणे एकदा देवाला येऊन द्या. ठीक आहे. राधेला नमस्कार केला. उद्धव बाजूला झाले. निघायची तयारी उद्धवाची चालू. उद्धवाची निघायची तयारी पाहिल्याबरोबर राधेनं परत हाक मारली, उद्धव या 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 इकडे या थोडं. काय नाही म्हणे, मी आता तुम्हाला एक निरोप सांगितला होता देवा करता. हो सांगणार आता? सांगणार आहे. काय निरोप दिला होता उद्धवाने? राधा ते विसरून गेली भगवंताच्या चिंतनामध्ये. त्याने सांगितलं उद्धवाने की म्हणे एकदा कृष्णाने गोकुळात येऊन जावं असं तुझं म्हणणं, असं तू बोलली होतीस. नाही म्हणे उद्धव, थोडा निरोपात बदल करा. काय? येऊ नका म्हणून सांगा, देवाला येऊ नको म्हणून सांगा. ठीक आहे सांगतो म्हणे, येऊ नको म्हणून सांगतो. परत निरोप बदलला, खोडून टाकला पहिला निरोप. दुसरा, गोकुळात येऊ नये. उद्धव निघाले. परत राधेनं बोलावलं आणि सांगितलं म्हणे उद्धव काय निरोप दिला होता मी चिंतनामध्ये, मला काय निरोप द्यायचा होता आणि मी काय देऊन बसले कळालं नाही. काय निरोप दिला? नाही देवाला येऊ नको म्हणालीस. नाही बदल करा म्हणे. काय? यायला सांगा. परत निघाले. पुन्हा सांगते ना येऊ नको म्हणून सांगा. 10-5दा असं झालं. ये म्हणा, येऊ नको म्हणा, ये म्हणा, येऊ नको म्हणा. उद्धवाने शेवटी हात जोडून राधेला विचारलं, राधे नक्की निरोप सांग म्हणे, यायला सांगू की येऊ नको म्हणून सांगू? राधेनं सांगितलं उद्धव बसा म्हणे, थोडं चिंतन करते, विचार करते, तुम्हाला सांगते म्हणे काय निरोप द्यायचा आहे ते. उद्धवाला बसवलं. राधेनं क्षणात सांगितलं, परमात्म्याने इथे येऊ नये हा माझा देवाला ठाम निरोप आहे. ठाम निरोप, निश्चित निरोप. काय? देवाने येऊ नये. का? उद्धव बोलले, राधे तुला देवाच्या दर्शनाची इच्छा नाही? क्षणभर त्याच्याशिवाय करमत नाही म्हणे, क्षणभर त्याच्याशिवाय गमत नाही. मग देवाला येऊ नये म्हणून का निरोप देतेस? त्याच्यावरच्या प्रेमापोटी. म्हणजे काय? उद्धवाला राधा जे बोलली त्याचं एक वचन आहे, स्यान्न सौख्यम यदपि बलवत गोष्ठ मापते मुकुंदे यद्यल्पापि क्षतिरुदयते तस्य मागात् कदापि अप्राप्तेस्मिन् यदपि नगराद् आर्तिरुग्रा भवेन्नः सौख्यम तस्य स्फुरति यदि चेत् तत्र वासं करोतु. राधा बोलली, मुकुंदे गोष्ठम आपते नहा बलवत सौख्यम स्यात्. उद्धवा हे खरं आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा जर गोकुळात आले तर आम्हाला फार मोठा आनंद होईल. वाद नाही त्याच्यात. देवाचं आगमन इथं झालं त्याच्यासारखा आनंद नाही, मान्य. पण आमच्या आनंदाकरता इथं येण्यामध्ये देवाला थोडा जरी त्रास होणार असेल, यदि अल्पा अपेक्षती उदयते तस्य, त्याला थोडा जरी त्रास होणार असेल, मागात कदापि, त्याच्या थोड्या त्रासाचा विचार करून आमच्या त्रासाचं निर्मूलन करण्याकरता त्यानं इथं येण्याचा विचार करू नये. उद्धव बोलले, राधे तुमच्या महान त्रासाचा विचार करायचा नाही आणि त्याला होणाऱ्या थोड्याशा क्लेशाचा विचार करून त्याला येऊ नये म्हणतेस. तो जर इथं आला नाही तुमचं दुःख वाढणार नाही? राधा बोलली, अप्राप्तेस्मिन् यदपि नगरात् आर्तिः उग्रा भवेन्नः. भगवान जर इथं आले नाही तर आमचं दुःख उग्र 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 रूप धारण करणार आहे, मान्य आहे. पण सौख्यम तस्य स्फुरति यदि चेत् तत्र वासं करोतु. तिथंच राहण्यामध्ये भगवंताला सौख्य असेल तर परमात्म्याने आमच्या करता कष्ट सहन करून इथं येण्याची गरज नाही, त्यानं तिथंच राहावं. संपलं माझं चिंतन, संपलं. मला एक विचारायचंय, राधेनं दिलेल्या निरोपामध्ये राधेनं स्वतःच्या संबंधानं काही कामना धरून निरोप दिला होता की कामना रहित असं राधेचं देवावर प्रेम होतं? सांगा मला. कामना धरून जर राधेनं निरोप दिला असता तर त्या राधेच्या निरोपात त्यानं काय सांगितलं असतं? काही हो त्याचं या सांगा एकदा इथं. काय होतं त्याला? काही होत नाही. या म्हणा, या म्हणा, आमचा प्राण चालला इथं, या म्हणावं एकदा त्याला. म्हणाली असते की नाही राधा? पण राधेनं तसं सांगितलं नाही.
राधेनं तसं सांगितलं नाही. राधा म्हणायला लागली नाही, आमच्याकडे येण्यामध्ये त्या परमात्म्याला अल्पा अपेक्षती उदयते चेत मागात. आमच्या फार मोठ्या दुःखाच्या निवारणाकरता इथं येताना त्याला थोडेही दुःख होणार असेल, थोडे कष्ट पडणार असतील तर त्यानं येऊ नये. आमचं दुःख पराकोटीला जाईल, जाऊ द्या, पण त्याला तिथं राहण्यात जर सुख होणार असेल तर त्यानं तिथंच राहावं. याला काय म्हणायचं? कामना रहितम. आणि कामना रहित जे प्रेम असतं ना ते टिकणार असतं, त्याच्यात विच्छेद नसतो. कामना धरून प्रेम केलं, प्रेमामध्ये विच्छेद आहे. कामना सोडून प्रेम केलं, प्रेमामध्ये विच्छेद नाही, हे चिंतन करा. कामना रहितम प्रतिक्षण वर्धमानम. तिसरं प्रेमाचं जे वर्णन केलेलं आहे झालं की गुणरहितम, पहिलंच झालं ते. दुसऱ्यांदा कामना रहितम तेही झालं. आता तिसरं आहे प्रतिक्षण वर्धमानम. क्षणाक्षणाला वाढणार ते प्रेम आहे, क्षणाक्षणाला वाढणार. प्रेमाचं कसं आहे, खरं प्रेम वर्धमान असलं पाहिजे. क्षयगामी प्रेम जर असेल तर ते खरं प्रेम नाही. क्षणाक्षणाला वाढते प्रेमे माते भजती जे महात्मे परी तुझे पण मनोधर्मे शिवतले नाही. वाढते प्रेमे, वाढता प्रेमभाव असला पाहिजे. आणि जे वाढत असतं त्याच्यात क्षय नसल्यामुळे विच्छेदाची शक्यताच नसते. म्हणजे गुणरहित जे असतं ते अविच्छिन्न असतं, कामना रहित जे असतं ते अविच्छिन्न असतं. प्रतिक्षण वर्धमान अशा पद्धतीचं जे प्रेम असतं ते अविच्छिन्न असतं. म्हणून गोपिकांच्या किंवा भक्तांच्या अंतःकरणातल्या प्रेमाचा विचार जर आपण केला तर ते प्रेम गुणरहित, कामनारहित, प्रतिक्षण वर्धमान अशा पद्धतीचं आहे. म्हणून अविच्छिन्नम असं त्या अनुरागाचं प्रेमाचं चिंतन आपल्याला करता येतं. प्रेमाच्या विच्छेदाची सगळी निमित्त आपण पाहिली, पण त्यापैकी सगळी निमित्त उपस्थित होऊ नाही, भक्तांच्या प्रेमाचा भंग होतच नाही, हे चिंतन लक्षात घ्या. देशभेद होऊ द्या, कालभेद होऊ द्या, कर्म तर कर्माचा संन्यासच केलेला असल्यामुळे कर्मभेद होऊन सुद्धा त्यांच्या प्रेमाचा विच्छेद होत नाही. हे सगळं चिंतन आपण केलं. मृत्यू मरणानं प्रेमभंग होतं की नाही? आजपर्यंत जन्मभर प्रेम केलं, पण मरण आलं, त्या मरणाने दुसरा देह प्राप्त होताना किंवा मरून गेल्यानंतर ज्याच्यावर जिवंत असताना प्रेम केलं होतं त्याच्या संबंधीचं प्रेम मेल्यानंतर कायम राहणार आहे का? राहत नाही. पण भक्ताच्या अंतःकरणाचा विचार जर केला तर भक्ताचं मेल्यावरही प्रेम कायम राहणार आहे. ते ज्ञानोबरायाने आचार्य उपासनामध्ये जे चिंतन केले की नाही, म्हणजे शरीर असताना तरी मी सद्गुरूची सेवा करणारच, आणि शरीर पडलं तरी पंचमहाभूताने सद्गुरूची सेवा, त्याला म्हणतात मृत्यू हे निमित्त प्रेमाला आडवं न येणं. गुरुनिष्ठेला त्यांच्या मृत्यू हे निमित्त आडवं येणारे काय? येत नाही. ये शरीरीची माती मिळवीन ती एक क्षिती, जेथ श्री चरण भेटाती आराध्याचे, माझा स्वामी कौतिके स्पर्शती जी उदके, तेथलयाने आपी आप श्री गुरु वाळी जती का भुवनीचे उजळी जती, दया दीपांची दीप्ती ठेवीन तेज चवरी हन विंजणा, तेथलयो करीन प्राणा मगांगाचा ओळगणा, होईन मी झिये झिये अवकाशी, श्री गुरु वसती परिवारेसी, आकाश दया आकाशी नेनती. हे चिंतन आहे ना ज्ञानोबरायचं, तसाच परमात्म्याच्या संबंधानं भावना व्यक्त करणारा अभंग आहे. आकार स्थूळ नाशिवंत हे तरी जाईल भूमियात, तयावरी हरी चालत तेणे होईल कृतकृत्य. नाशिवंत असलेला हा आकार पडल्याच्या नंतर याच्यातली भूमी अशा भूमीत मी मिसळणार आहे की तयावरी हरी चालत, माझा स्वामी कौतिके. हे ये शरीरीची माती मिळविन ती एक क्षिती, हे गुरुच्या निष्ठेबद्दल बोलले. आणि इथं सांगत असताना भगवंताच्या विषयीची निष्ठा व्यक्त करत असताना अगदी अशा ह्या ज्ञानोबरायांच्या ओव्या, ज्ञानोबरायचा अभंग आणि एक भक्तिरसामृत सिंधू मधला श्लोक अगदी याच भावनेचे. देह पडला तरी देहातल्या पंचमहाभूतानी देवाची सेवा, देवाची सेवा. माती अशाच भूभागात मिसळणार की ज्याच्यावरून हरी चालतील, आणि त्याचं ध्रुवपद आहे देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. ज्ञानोबरायचं चरण आहे. पुढं दुजा गुण पाणी, दुजा गुण आपी मिळे तरी मी होईन गंगाजळ. ज्ञानोबरा बोलायला लागले पाणी पाण्यात मिसळणार आहे, पण मी माझ्या शरीरातलं पाणी कुठे जाऊन मिसळणार? मी गंगाजळ होणार. परिणाम काय? हरी अभिषेक अनुदिनी
सुखे सर्वांगावरी खेळे. त्या गंगाजळानं हरीला अभिषेक झाला की मी गंगाजळ झालेला असल्यामुळे सुखानं मला देवाच्या अंगावर खेळायला मिळेल, सर्वांगावर खेळायला मिळेल. तिचा गुण तेज रूप, तिसरं तेज आहे. तरी मी होईन महादीप, हरिरंगणी दीपमाळा दीप उजळीन समीप. देवाच्या मंदिरातले दीप मी होणार, देवाच्या जवळचे मंदीप मी होणार, दीपमाळा मी होणार, तेजानं सेवा करीन. वायू व्यापक चौथा गुण, तरी विंजणा होईन हरी अष्टांगे निवविन, आयशा दृढ धरीन खुणा. अष्टांगी हरीला निववणार, भगवंताचे आठही अंग शांत करण्याकरता विंजणा पंखा होणार, वायूनी सेवा करणार. आकाश पाचवा गुण, तरी मी प्रासादी राहीन, भगवंताच्या वाड्यात मी राहणार. बाप रखमा देवी बरा अखंड तुझे अनुसंधान. म्हणजे काय झालं, शरीर असेपर्यंत भगवंताची सेवा जशी करणार आहोत तशी शरीर पडल्याच्या नंतरही शरीरातल्या पंचमहाभूतानं देवाची सेवा करणार. म्हणजे मृत्यू या निमित्तानं प्रेमाचा भंग झाला की प्रेम अविच्छिन्न राहिलं. भक्ताच अविच्छिन्न आहे. भक्तिरसामृत सिंधूत असंच वर्णन आहे. पंचत्वम तनु रेत भूत निवहा स्वांशे विशंत स्फुटम. तनु पंचत्वम येतो, हे शरीर पंचत्वाला प्राप्त होऊ द्या. सगळे शरीरामध्ये असलेले भूताचे अंश आपल्या आपल्या भूतामध्ये समाविष्ट होऊ द्या. पण धातारम प्रणिपत्य हंत शिरसा तत्रापि याचे वरम. ब्रह्मदेवाच्या चरणाला मस्तक करून मी त्याही प्रसंगामध्ये हेच मागणं करेन. काय करेन, तद्वापि शुपयः. त्या देवाच्या घरामध्ये असलेल्या विहिरीमध्ये पाणी म्हणून मला जन्म द्या, माझं पाणी तिथं मिसळा. तदीय मुकुरे ज्योतिही. मुकुर म्हणजे आरसा. भक्तिरसामृत सिंधूतलं चिंतन थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे. ओ विहिरीतलं पाणी करा, देवाला पाहण्याकरता म्हणून जो दर्पण वापरला जाईल, आरसा वापरला जाईल, त्या आरशामधलं तेज मला करा. तदीय मुकुरे ज्योतिही. तदीयांगण व्योमनी व्योम. त्याच्या अंगणामध्ये असलेल्या आकाशाचा भाग माझा तिथे मिसळून टाका. आणि तदीय वर्तमनी धरा तत्ताल वृंते अनिलहा. तदीय वर्तमनी धरा. त्या देवाच्या चालण्याचा जो मार्ग असेल ती धरा मला करा. आणि तालवृत्ते, तालवृत्त म्हणजे पंखा, अनिलहा माझा अनिल तिथं मिसळ. म्हणजे पंचमहाभूतांनी देवाची सेवा करण्याची भक्ताची जी भावना आहे मला सांगा. मृत्यू या निमित्तानं प्रेमाचा विच्छेद व्हावा. बघा तुम्ही, जगामध्ये नवरा बायकोचं कितीही प्रेम असो, पण ज्या बाईचं नवऱ्यावर परमप्रेम आहे किंवा ज्या पुरुषाचं बायकोवर परमप्रेम आहे, मला सांगा मेल्याच्या नंतर ते प्रेम त्या दोघातलं तसंच टिकतं की मृत्यू या निमित्तानं त्या प्रेमाचा विच्छेद झालेला पाहायला मिळतो, विच्छेद होतो. इंदुमतीच्या वर अजराजाचं परमप्रेम आहे. अजराजाचं इंदुमतीवर परमप्रेम आहे. मेलेली इंदुमती जोपर्यंत शरीरानं समोर होती तोपर्यंत अजराजा रडतो. अनेक पद्धतीने त्यांनी विलाप केला. भगवंतानी तुझं हरण माझ्यापासून जे केलं, करुणा विमुखेन मृत्यूना हरतात्वाम किनम्या वद किन्न मे हृतम वगैरे वगैरे विलाप अजराजाचा आहे. पण अजराजाच्या अंतःकरणामध्ये असलेलं इंदुमतीच्या विषयीचं प्रेम, उलट विचार करा, इंदुमतीच्याही अंतःकरणात अजाच्या विषयी प्रेम होतं. पण इंदुमती मेल्यावर अजराजाच्या संबंधानं तशा पद्धतीचा प्रेमभाव व्यक्त करू शकते का? करू शकत नाही. पण भक्त महात्मा मात्र देह पडला तरी देहाच्या पंचमहाभूतांनी भगवत सेवा करणार. म्हणजे मृत्यू हे निमित्त प्रेम विच्छेदाला भक्ताला आडवं येत नाही. हे चिंतन करायचंय मला. अनेक अनेक पद्धतीची प्रेमध्वंसाची निमित्त उपस्थित होऊनही जे प्रेम उद्ध्वस्त होत नाही, ध्वंस पावत नाही, त्या प्रेमाला काय म्हणायचं? अविच्छिन्नानुरागम लभते. आणि हा अविच्छिन्न अनुराग ज्याला प्राप्त झाला, सतरती सदोकांश तारयती, तो तरतो. आता हे अविच्छिन्नानुरागम लभते ही जी अवस्था आहे, माया तरण्याकरता सांगितलेली ही जी अवस्था आहे, भक्ताकडची आपण बघितली. अविच्छिन्नानुरागम ही अवस्था ज्ञानाकडे बघायची. उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी ज्ञानदेव
पुंडली